वेलकम डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या 8वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. टुडे वी आर गोईंग टू कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ अँड्रोकल्स अँड द लॉयन. आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण अँड्रोकल्स अँड द लॉयन या लेसनला सुरुवात केलेली होती. पेज नंबर 7 आपण पूर्ण बघितलं होतं. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट पेज नंबर 8. पेज नंबर 8 वरचा जो पहिला पॅरेग्राफ आहे त्या पहिल्या पॅरेग्राफपासून आपण आता सुरुवात करू. पेज नंबर 8 वर या सगळे. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Androcles took the paw in his left hand. Androclesने सिंहाचा जो इंज्युअर्ड पॉ होता, जो जखमी झालेला पंजा होता, तो त्याने त्याच्या डाव्या हातात घेतला. डेफ्टली अत्यंत कुशलपणे, अलगदपणे. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने त्या पंजामध्ये गेलेला जो काटा होता तो अत्यंत काळजीपूर्वकपणे बाहेर काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. स्वतःच्या कपड्यांचा एक तुकडा त्याने फाडला आणि तो त्या सिंहाच्या इंज्युअर्ड पॉ जो होता, जो जखमी झालेला पंजा होता, त्याला त्याने तो बांधला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. काइंड मॅन, इथे अँड्रॉकल्सला काइंड मॅन असं म्हटलंय कारण त्याने त्या सिंहाच्या जखमेवरती उपचार केलेला होता. मग त्या काइंड मॅनने, अँड्रॉकल्सने काय केलं, त्या सिंहाची जी जखम होती ती त्याने कपड्याने बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. जणू काही तो सिंह त्याच्या हाताला चाटून, अँड्रॉकल्सच्या हाताला चाटून तो आभार व्यक्त करत होता. पुढचा पॅसेज बघा. अँड्रॉकल्स remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. Androcles remained with the lion till it could walk again. मग त्या सिंहासोबत अँड्रॉकल्स तोपर्यंत राहिला जोपर्यंत तो चालू शकत नव्हता. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. शिकार करायचा अँड्रॉकल्स आणि जी शिकार असायची ती शिकार तो त्या लॉयन सोबत वाटून खायचा. इथे लॉयनला हेल्पलेस बीस्ट असं म्हटलेलं आहे. तो हेल्पलेस होता, तो स्वतः शिकार करू शकत नव्हता. Why the lion is called helpless? Because his paw is injured. So he was not able to hunt himself. He was not able to get food for himself. So the lion is called as helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Clean and dress. स्वच्छ करायचा तो. अँड्रॉकल्स त्या सिंहाची जी जखम होती तो ती जखम स्वच्छ करायचा आणि त्याला ड्रेस, त्याला मलमपट्टी करायचा. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. आता अनेक दिवसांच्या सेवेनंतर हा सिंह जो होता तो चालू शकत होता आणि तो अँड्रॉकल्सच्या मागे मागे जायचा. आपण आता पुढच्या पॅसेजकडे वळू. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. मध्यंतरी इकडे काय झालं, शहरामध्ये अँड्रॉकल्सचा जो मास्टर होता, जो मालक होता, त्याने अथॉरिटीजकडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली की त्याचा अँड्रॉकल्स नावाचा जो गुलाम होता तो पळून गेला. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रॉकल्स. सगळ्या दिशांना सैनिक पाठवले गेले. कशासाठी? टू कॅप्चर द स्लेव्ह. हु वॉज स्लेव्ह? अँड्रॉकल्स. अँड्रॉकल्सला पकडण्यासाठी म्हणून चारही दिशांना सैनिक पाठवले गेले. They searched for him high and low.
हाय अँड लो. फ्रेज आहे, या फ्रेजचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर या फ्रेजच्या एकूण शब्दांचा अर्थ घ्यायचा आहे. याचा अर्थ होतो सगळीकडे. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्या सैनिकांनी सगळीकडे शोध घेतला, पण त्यांना अँड्रोकल्स काही सापडत नव्हता. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ड. शेवटी योगायोगाने ते सैनिक जे होते ते अँड्रोकल्स ज्या फॉरेस्टमध्ये राहत होता त्या फॉरेस्टला ते सैनिक येऊन पोहोचले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. ज्या दिवशी ते सैनिक त्या फॉरेस्टमध्ये घुसलेले होते त्या दिवशी नेमका अँड्रोकल्स जंगलामध्ये एकटाच गेलेला होता आणि जो सिंह होता तो केव, त्यांची जी गुहा होती तिथे एकटाच पोहोचलेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. दोघही सैनिकांच्या हातात सापडले. The soldiers took them back to the city. They put Androcles in chains in a prison. The lion was caged. सैनिक दोघांना शहरात घेऊन आले आणि अँड्रोकल्स जो होता तो साखळ दंडांमध्ये बांधून त्याला तुरुंगात टाकलं गेलं. अँड द लॉयन वॉज केज्ड. लॉयनला एका पिंजऱ्यात टाकलं गेलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. या रोमन साम्राज्यामध्ये पूर्वी काय व्हायचं की सिरियस क्राईम करणारे जे असायचे, गंभीर गुन्हा करणारे जे असायचे, त्यांना वन्य पशूंच्या समोर त्या वन्य पशूंना खाण्यासाठी म्हणून टाकून द्यायचे. अत्यंत भयंकर अशी शिक्षा ते करायचे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. गुलाम जे असायचे ते गुलाम त्यांच्या मालकांना सोडून पळून जायचे आणि त्या काळामध्ये हा अत्यंत मोठा गुन्हा होता. दे पुट अँड्रोकल्स इन रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. मग अँड्रोकल्सने सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हा केलेला होता. तो त्या मालकाला सोडून पळालेला होता, म्हणून त्याला सुद्धा एका वाईल्ड बीस्टच्या समोर टाकलं जाणार होतं. पेज नंबर 9 या. पेज नंबर 9 पहिला पॅरेग्राफ. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. सर्कसचा अर्थ आपण इथे रिंगण असा घेऊ. अपॉइंटेड डे, ठरलेला दिवस. काय ठरलेलं होतं? टू पनिश द स्लेव, टू पनिश द अँड्रोकल्स. अँड्रोकल्सला शिक्षा देण्याचा दिवस आला आणि त्या ठरलेल्या दिवशी एम्परर त्या रिंगणामध्ये त्याची जी जागा होती त्या जागेवरती तो येऊन बसला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. क्राऊड जी होती, जे प्रेक्षक होते, जी जनता होती, ते सुद्धा मोठमोठ्याने जयघोष करायला लागले. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द एरेना. ट्रम्पेटर्स, तुतारी वाजवणारे मोठमोठ्याने ट्रम्पेट म्हणजे तुतारी वाजवायला लागले आणि अँड्रोकल्सला त्या एरेनामध्ये आणलं गेलं. एरेना म्हणजे आखाडा, एक मोकळं असं रिंगण असतं की ज्यामध्ये त्या बिस्ट सोबत जे गिल्टी पीपल असतात, जे गुन्हेगार असतात, त्यांना सोडलं जातं आणि पायऱ्यांसारखा, गोल पायऱ्यांसारखा भाग असतो वरती, त्याच्यावरती सगळी क्राऊड जी असते ती बसलेली असते आणि ते चिअर करत होते. हिज चेन्स वेअर अनबाउंड. एरेनामध्ये, त्या आखाडामध्ये आणल्यानंतर या अँड्रोकल्सच्या ज्या चेन्स होत्या, साखळ्या होत्या, त्या काढून घेण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. वीक अशक्त आणि डिस्मेड. वीक म्हणजे डिस्मेड, दोघा शब्दांचा अर्थ तोच होतो. त्याला अत्यंत अशक्त वाटत होतं. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. शेवटचा दिवस आहे आपला, असं अँड्रोकल्सला आता वाटायला लागलं. आपला शेवटचा दिवस आहे असं का वाटत होतं त्याला? कारण ही वॉज सर्टन दॅट द बेस्ट इन फ्रंट ऑफ हिम इज सर्टनली गोइंग टू एट हिम अप. आणि म्हणून तो अत्यंत डिस्मेड झालेला होता, अत्यंत अशक्त आणि निराश तो झालेला होता.
At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. अपोजिट गेट, समोर एक गेट होतं ते उघडलं गेलं आणि तिथून एक अत्यंत फेरोशियस असं लॉयन त्या एरेनामध्ये सोडण्यात आला. अत्यंत भयंकर असा सिंह त्या आखाड्यामध्ये आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. नाव दिस इज व्हेरी क्रुअल. त्या काळामध्ये त्या सिंहाने, त्या वन्य प्राण्याने, त्या बीसने अत्यंत भयंकर व्हावं यासाठी त्याला 3-4 दिवस उपाशी ठेवलं जायचं. तसंच ह्या सिंहाला सुद्धा त्याला कित्येक दिवस उपाशी ठेवलेलं होतं आणि त्याला जास्तीत जास्त क्रूर करायचा प्रयत्न केलेला होता. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फेअर. भीती वाटली अँड्रोकल्सला. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पण मी घाबरलेलो नाहीये असं तो दाखवून धिटाईने तिथं उभा राहिला. The lion saw Androcles and rushed towards him. त्या लॉयनने समोर एका व्यक्तीला पाहिलं. त्याला भूके लागलेली होती, तो उपाशी होता. म्हणून तो त्या समोर उभ्या असलेल्या माणसाकडे त्या लॉयनने धाव घेतली. बाउंडिंग अँड रोअरिंग. तो कसा येत होता? तो बाउंडिंग आणि रोअरिंग, उड्या मारत आणि गर्जना करत तो अँड्रॉकल्सकडे येत होता. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. पण जसं त्याने तो जवळ आला आणि अँड्रॉकल्सला त्या लॉयनने बघितलं तसं तो थबकला, तो थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि अत्यंत हळुवारपणे तो त्या अँड्रॉकल्सच्या दिशेने चालायला लागला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मेल्टेड. रेज म्हणजे राग, मेल्टेड म्हणजे कमी होणे. त्या सिंहाचा सगळा राग, सगळा संताप जो होता तो अँड्रॉकल्सला बघितल्यावर कमी झालेला होता. अँड्रॉकल्स सॉ धिस टू. आणि अँड्रॉकल्सच्या सुद्धा लक्षात आलं की ते दोघं एकमेकांचे मित्र आहेत असं एकमेकांना पाहिल्यावर त्यांना लक्षात आलं. ईच फ्रेंड रेकग्नाइज्ड द अदर. दोघांनी एकमेकांना ओळखलेलं होतं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट. अमेजमेंट आश्चर्य. सगळ्यांना आश्चर्य झालं. काय आश्चर्य झालं सगळ्यांना? की एक फेरोशियस असा लॉयन जो होता तो लॉयन त्या माणसाला पाहून थबकला आणि दोघं एकमेकांकडे शांततेने चालत आले. हे पाहून सगळेजण अमेज झाले, आश्चर्यचकित झाले. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. इथे बाउंडेड या शब्दाचा अर्थ आहे उड्या मारत चालणे. आनंदाने तो लॉयन अँड्रॉकल्सकडे उड्या मारत चालत होता. बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. पर म्हणजे गुरगुरणे आणि रब म्हणजे घासणे. जसा तो लॉयन त्या अँड्रॉकल्सच्या जवळ आला तसा तो गुरगुरायला लागला आणि त्याचं नाक अँड्रॉकल्सला घासायला लागला. अँड्रॉकल्स हग्ड द लॉयन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रॉकल्सने त्या लॉयनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. रिलीफ सुटका झाली त्याची, त्याला सुटल्यासारखं वाटलं आणि तो आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. Tender sight, अत्यंत मन हेलवून टाकणारं असं नाजूक असं ते दृश्य होतं आणि ते ऑडियन्स आणि एम्परर ते दोघंही बघत होते. People began to cheer Androcles and asked for his release. लोक आनंदाने अँड्रॉकल्सला प्रोत्साहन द्यायला लागले, त्याच्या नावाचा जयघोष करायला लागले आणि त्याला सोडलं पाहिजे अशी विनंती ते करायला लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रॉकल्स टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. राजाने त्या लॉयन्सचं जे स्ट्रेंज बिहेवियर होतं त्याचं कारण विचारलं. नाऊ वाय द लॉयन्स बिहेवियर इज कॉल्ड ॲज स्ट्रेंज हियर? बिकॉज although he was hungry from last 2 or 3 days, though he has not eaten the Androcles, and so this behavior is called as strange. अनेक दिवस त्याला उपाशी ठेवलेलं होतं लॉयनला, तरी सुद्धा त्याने अँड्रोकल्सला खाल्लं नाही, त्याला इजा नाही केली आणि हे जे त्याचं बिहेवियर होतं हे स्ट्रेंज होतं, ते विचित्र असं वागणं होतं. मग राजाने त्याला विचारलं की याने तुला इजा का नाही केली? When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast.
मग मग अँड्रॉगल्सने स्पष्टीकरण दिलं की ते जंगलामध्ये कसे मित्र झाले, आणि ते सगळं ऐकून एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड म्हणजे गहिवरून येणे, आनंदाचे भरते येणे. द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता, समोरच्याने जर आपली मदत केलेली असेल तर त्याच्या उपकाराची परतफेड करणे, ही जी भावना असते याला कृतज्ञता, त्याला ग्रॅटिट्यूड असं म्हणतात. मग ही ग्रॅटिट्यूड आणि फ्रेंडशिप हे फक्त माणसांमध्येच नाही तर मग माणूस आणि पशु, मॅन अँड बेस्ट यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. हे पाहून राजाला गहिवरून आलं. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रॉकल्स शुड बी सेट फ्री. सैनिकांना आज्ञा केली राजाने की अँड्रॉकल्सला आता स्वतंत्र केलं जावं, त्याला सोडून देण्यात यावं. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. कायम स्वरूपी स्लेव्हरीमधून अँड्रॉकल्सची मुक्तता राजाने त्यावेळी केली. When the emperor asked Androcles what other reward he would like, राजाने अँड्रॉकल्सला विचारलं की त्याला अजून एखादं बक्षीस दुसरं कोणतं द्यावं. अँड्रॉकल्स रिप्लाइड that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. अँड्रॉकल्सने स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्याने काय इच्छा व्यक्त केली की द लॉयन ऑल्सो बी सेट फ्री, त्या लॉयनला सुद्धा मुक्त करण्यात यावं अशी मागणी या अँड्रॉकल्सने लॉयनसाठी केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि त्यानंतर both friends went into the forest and they lived a happy life in free atmosphere of the forest. ते दोघं मित्र मग जंगलात आणले आणि जंगलामध्ये फ्री लाईफ विथ फ्रीडम ते जगले. ओके, आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीजला सुरुवात करू. आपली पहिली आपण आता वर्कशॉपला सुरुवात करू. आपली वर्कशॉपमधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. इथे कॉलम ए मध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि कॉलम बी मध्ये त्याचे मिनिंग दिलेले आहेत, त्यांचे अर्थ दिलेले आहेत. कॉलम ए मध्ये पहिला शब्द दिलेला आहे लुकिंग आउट फॉर, च्या शोधात बाहेर पडणे. त्याचं उत्तर आहे ट्राईंग टू सर्च फॉर. दुसरं आहे फेस टू फेस, समोरासमोर येणे असा त्याचा अर्थ होतो, इन फ्रंट ऑफ ईच अदर. तिसरा शब्द आहे आपला समन अप, करेज, धैर्य एकवटणे. त्याचं उत्तर आहे ट्राय टू बी ब्रेव्ह. चौथं आहे रेज मेल्टेड, संताप कमी होणे, राग कमी होणे. त्याचं उत्तर आहे अँगर रिड्यूस्ड. पाचवं आहे बी मूव्ड बाय, याला आपण मन बदलणे किंवा मन हेलावणे असं आपण त्याला म्हणतो. त्याचं उत्तर आहे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. 3 सेंटेन्सेस आपल्याला स्टोरीमधले इथे दिलेले आहेत. दे वे आर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. इथे बाउंड बाय लॉ याला अंडरलाईन केलेली आहे. पुढचं वाक्य आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. इथे बाउंड अप या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. पुढे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. इथे बाउंडेड टुवर्ड्स ज्या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. आपल्याला ॲक्टिव्हिटी या 3 वाक्यांवर आधारित काय करायची आहे. द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. इथे या 3 वाक्यांमध्ये बाउंड हा शब्द जो आहे तो वेगळे अर्थ घेऊन आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक वाक्यातला बाउंड या शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मग इथे 3 अर्थ त्याचे दिलेले आहेत. ए अर्थ दिले, पहिला अर्थ दिलेला आहे रश्ड फॉरवर्ड, पुढे सरकला, पुढे गेला. दुसरा अर्थ दिलेला आहे फोर्स्ड टू फॉलो, कायद्याने बंधनकारक असणे, पाळणे कायद्याने बंधनकारक असणे असा त्याचा अर्थ आहे. आणि तिसरा अर्थ दिलेला आहे टाईड अप, बांधणे. मग आता कोणत्या वाक्यामध्ये कोणता अर्थ येतोय ते आपल्याला इथे सांगायचं आहे. पहिल्या वाक्यामध्ये बाउंड बाय लॉ याचा अर्थ होतो कायद्याने बंधनकारक असणे. ठीक आहे, म्हणजे जे बी उत्तर जे दिलेलं आहे खाली फोर्स्ड टू फॉलो, इथे समोरच्या चौकटीमध्ये आपल्याला बी लिहायचं आहे.
दुसरं वाक्य आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. इथे बाउंड अपचा अर्थ बांधणे असा होतो. मग सी जे उत्तर आहे टाईड अप, तर दुसऱ्याचं उत्तर सी लिहायचं आहे, टाईड अप बांधणे. तिसरं वाक्य दिलेलं आहे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. इथे बाउंडेडचा अर्थ होतो रश्ड फॉरवर्ड, पुढे धावणे, पुढे जाणे असा त्याचा अर्थ होतो. या एकाच ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला 2 वेळा काम करायचं आहे. इथे हे जे 3 वाक्य दिलेले आहेत हे 3 वाक्य आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. पहिलं वाक्य आहे दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. ते मराठीमध्ये कसं ट्रान्सलेट होईल मित्रांनो? मालकाच्या आज्ञा पाळणे त्यांना बंधनकारक होते. दुसरं वाक्य दिलं आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. याचं ट्रान्सलेशन कसं होईल मित्रांनो? दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजावरती पट्टी बांधली. तिसरं वाक्य आहे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन. याचं ट्रान्सलेशन कसं होईल मित्रांनो? सिंह पुन्हा अँड्रॉकल्सकडे धावत गेला. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी झाली. आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे सेकंड ए. फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. काही शब्द दिलेले आहेत, आपल्याला स्टोरीमधून त्या शब्दांसाठी अपोजिट वर्ड्स शोधून काढायचे. पहिला शब्द आहे काइंड म्हणजे दयाळू. त्याचा अपोजिट वर्ड 2 शब्द दिलेले आहेत, विकेड आणि क्रुएल. दुसरा शब्द आहे पुअर. पुअर म्हणजे गरीब, त्यासाठी अपोजिट वर्ड आलेला आहे वेल्दी, श्रीमंत. तिसरा शब्द आहे स्लेव, गुलाम. त्याचा अपोजिट वर्ड आहे मास्टर, मालक. चौथा शब्द दिलेला आहे हाय म्हणजे वर, आणि त्याचा अपोजिट वर्ड आलेला आहे लो, खाली. पाचवा शब्द दिलेला आहे पनिशमेंट, शिक्षा. अपोजिट वर्ड आहे रिवॉर्ड, बक्षीस. 6वा शब्द आहे अनबाउंड, मोकळा, आणि त्यासाठी शब्द आलेला आहे बाउंड, बांधलेला. 7वा शब्द आहे टेंडर, हळवा, आणि त्यासाठी अपोजिट शब्द आहे हार्टलेस, निर्दयी. 8वा शब्द आहे हॅपी, आनंदी, आणि त्याचा अपोजिट वर्ड लेसनमध्ये आलेला आहे अनहॅपी म्हणजे दुःखी. ओके, आपली पुढची बी नंबरची ॲक्टिव्हिटी आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड मेड बाय द लॉयन. लॉयनचा जो आवाज आहे, लॉयनचं गुरगुरणं असेल, त्याचं गर्जना करणं असेल, त्याच्यासाठी 5 शब्द दिलेले आहेत की जे शब्द लॉयनचं गुरगुरणं किंवा लॉयनचा जो आवाज आहे त्या आवाजाचं वर्णन करतात. ते 5 शब्द आपल्याला या लेसनमधून शोधायचे. मग त्यातला पहिला शब्द आहे मोन. मोन म्हणजे विव्हळणे. दुसरा आहे व्हिम्पर्ड, याचा अर्थ होतो हुंदके देत गर्जना करणे. तिसरा शब्द आहे रोअरिंग, गर्जना करणे. चौथा शब्द आहे पर, गुरगुरणे. इथे रब हा जो शब्द आहे याचा अर्थ रगडणे असा होतो, तर तो काही आवाज नाही आहे. मग ग्रोल हा शब्द आलेला आहे, GROWL, ग्रोल, त्याचा अर्थ होतो गुरगुरणे. असे हे 5 शब्द आहेत की जे वाघाच्या आवाजाचं, वाघाच्या गर्जनेचं, त्याच्या आवाजाचं वर्णन करतात. आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊ. पुढची ॲक्टिव्हिटी आहे राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिव्हन बिलो. आता आपल्याला इथे 5-6 वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यांची रिॲक्शन्स आपल्याला सांगायची की रिॲक्शन काय आलेली आहे. पहिलं वाक्य आहे अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर. अँड्रॉकल्सला त्याचा क्रुएल मास्टर आवडत नव्हता, म्हणून मग त्याने काय केलं? ही रन अवे फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज मास्टर. दुसरं वाक्य आहे द लॉयन लुक्ड ॲट अँड्रॉकल्स पिटियसली. लॉयनने अँड्रॉकल्सकडे दयेची याचना करत बघितलं. सो अँड्रॉकल्स वेंट नियर टू हिम अँड रिमूव्ड द थॉर्न. हेल्प हिम. अँड्रॉकल्स त्याच्या जवळ गेला आणि त्याची मदत केली. तिसरं वाक्य आहे अँड्रॉकल्स बँडेज्ड द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. त्या लॉयनचा जो इंज्युअर्ड पंजा होता त्याला या अँड्रॉकल्सने मलमपट्टी केली, त्याला बँडेज लावलं.
सो द लॉयन लिक्ड हिज आर्म टू शो ग्रॅटिट्यूड. आणि म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या लॉयनने काय केलं, अँड्रॉकल्सचे हात चाटले. पुढचं वाक्य आहे, अ हंग्री फेरोशियस लॉयन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. एक अत्यंत हंग्री आणि फेरोशियस भुकेला आणि भयंकर असा सिंह त्या आखाड्यामध्ये सोडला गेला. सो अँड्रॉकल्स वॉज फिल्ड विथ फिअर. म्हणून अँड्रॉकल्स घाबरला. पुढचं वाक्य आहे नंबर ई, द लॉयन रिच्ड अँड्रॉकल्स. तो लॉयन अँड्रॉकल्स जवळ पोहोचला अँड बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि गुरगुरायला लागला आणि त्याचं नाक अँड्रॉकल्सला घासायला लागला. शेवटचं वाक्य आहे वाक्य नंबर एफ, द एम्परर आस्क्ड व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. दुसरं कोणतं बक्षीस तुला द्यावं असं एम्पररने अँड्रॉकल्सला विचारलं. अँड्रॉकल्स काय म्हणाला, सो द लॉयन वॉज सेट फ्री. आणि अँड्रॉकल्सने मागितलं की त्या लॉयनला सुद्धा मोकळं सोडलं जावं अशी मागणी त्याने केली. चौथी ॲक्टिव्हिटी आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. आता खाली 3 प्रश्न दिलेले आहेत. स्वतःच्या शब्दांमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओके, पहिलं काय दिलं आहे बघा. पहिला प्रश्न आहे, द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शंट रोम. एन्शंट रोम, प्राचीन काळात प्राचीन रोममध्ये गुलामांची कंडिशन कशी होती, गुलामांची परिस्थिती कशी होती याचं वर्णन करायचं आहे. आता याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे, पहिला पॅरेग्राफ वाचायचा आणि स्वतःच्या शब्दांमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. पुढचं आहे क्वालिटीज ऑफ अँड्रॉकल्स. अँड्रॉकल्समधले गुण, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सापडणार आहे. तिसरं आहे, इव्हन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी अवर फ्रेंड्स. वाईल्ड ॲनिमल्स, वन्य प्राणी जे असतात ते सुद्धा आपले मित्र बनू शकतात. आता या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण लेसन वाचून मग स्वतःच्या शब्दांमध्ये 2 ते 3 ओळींमध्ये लिहायचं आहे. ओके, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न होमवर्क म्हणून आपल्याला लिहायचा आहे. हा जो चौथा प्रश्न आहे हा आपला होमवर्क असणार आहे या पाठावरचा. पुढे जाऊ आपण, पुढची ॲक्टिव्हिटी बघू. सेल्फ रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी पुढची. 5वा प्रश्न, नॅरेट टू युअर क्लास एनी शॉर्ट स्टोरी अबाउट काइंडनेस टू ॲनिमल्स. प्राण्यांवरती दया करा. वी मस्ट बी काइंड टुवर्ड्स द ॲनिमल्स. अशी एखादी गोष्ट आपल्या क्लासला सांगायची आहे. आपण आता क्लासमध्ये नाही आहे म्हणून मग ती आपल्या घरात आपले फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांना सांगायची आहे. कुठून तरी मिळवायची आहे. नेटवरून मिळवा, त्यानंतर गोष्टीची पुस्तकं असतील त्यावरून मिळवा. आणि प्राण्यांबद्दल आपण मदतीची भावना कशी ठेवली पाहिजे अशी एखादी छानशी गोष्ट घरामध्ये सांगायची आहे. ही सेल्फ रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी आपण करायची आहे. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊ. लँग्वेज स्टडीचा भाग आहे ऑक्झिलरी व्हर्ब. याला आपण हेल्पिंग व्हर्ब असंही म्हणतो, सहाय्यकारी क्रियापदं. ही सहाय्यकारी क्रियापदं वाक्यामध्ये कशासाठी कामास पडतात, तर वाक्यामध्ये टेन्सेस काळ तयार करण्यासाठी, व्हॉइस प्रयोग तयार करण्यासाठी हे हेल्पिंग व्हर्ब जे आहेत ते वापरले जातात. सध्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वाक्यामध्ये आलेले फक्त ओळखायचे आहेत. बघा, जेव्हा मुख्य क्रियापदाशिवाय येणारे हेल्पिंग जे असतात त्यांना प्रायमरी ऑक्झिलरी असं म्हणतात. जसं टू बीची जी क्रियापदं असतात, सहाय्यकारी क्रियापदं जी असतात टू बीची, जसं ॲम इज आर, वॉज वेअर, विल शाल ही जी असतात. त्यानंतर टू डूची डू डज डिड, टू हॅवची हॅव हॅज हॅड, यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतो की जे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शिवाय येतात. पण या हेल्पिंग व्हर्बचा दुसरा एक प्रकार आहे आणि तो म्हणजे मोडल ऑक्झिलरी. हे जे मोडल ऑक्झिलरी असतात ते वाक्यामध्ये मुख्य क्रियापदासह येतात. मग मुख्य क्रियापद म्हणजे कोणते, टू स्लीप, टू वॉक, टू राईट, टू रीड, टू ईट, टू फाईट. हे जे क्रियापद आहेत यांना आपण मुख्य क्रियापद असं म्हणतो. या मुख्य क्रियापदांसोबत जे हेल्पिंग व्हर्ब येतात त्यांना आपण मोडल ऑक्झिलरी असं म्हणतो. आता खाली आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपल्याला त्या एक्झाम्पल्समधले ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत ते ऑक्झिलरी व्हर्ब आपल्याला त्यांच्यामधले ओळखायचे आहेत. ओके, अंडरलाईन
द ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं वाक्य आहे वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. यामध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणता आलेला आहे? यामध्ये हॅव हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे. पुढचं वाक्य आहे रीना इज इंजर्ड बॅडली. इथे इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे. पुढचं तिसरं वाक्य आहे यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. इथे मस्ट हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे. चौथं आहे शी शुड टॉक पोलाइटली. इथे शुड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. पाचवं आहे दे डिड नॉट हेल्प मी. इथे डिड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. सहावं आहे अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लॉयन्स टो. इथे हॅड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. द लॉयन वॉज केज्ड. इथे वॉज हे हेल्पिंग व्हर्ब आहे. द अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज मास्टर. इथे डिड हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे. दे कुड नॉट लिव्ह हिम. इथे कुड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. ही वुड नो लॉंगर बी अ स्लॅव. इथे वुड हे हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, माफ करा 11वं वाक्य आहे द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क. इथे वेअर हे हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि 12वं वाक्य आहे वी शुड शो काइंडनेस टू ॲनिमल्स. इथे शुड हे पण हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे. आता होमवर्कमध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं तर पान नंबर 10 वरचा जो चौथा प्रश्न आहे राईट इन युअर ओन वर्ड्स. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. हे जे 3 प्रश्न दिलेले आहेत प्रत्येकाबद्दल 3 ते 4 वाक्य लिहायचे आहेत. हा पहिला प्रश्न आहे की जो आपल्याला होमवर्कमध्ये लिहायचा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे लँग्वेज स्टडीमधला अंडरलाईन द ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे 2 प्रश्न स्वाध्याय म्हणून आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया.